नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10 चे एकूण 3 लेग हे समाप्त झाले आहेत. म्हणजे गुजरात लेग, नंतर बेंगलुरूचा लेग आणि आता पुणेरी पलटणचा लेग सुद्धा समाप्त झाला आहे. आणि आता चेन्नईचा लेग हा सुरू झाला आहे, म्हणजे तमिळ तलावाचा लेग हा सुरू झाला आहे. तर एकूण असे 3 लेग झाले. या 3 लेग मध्ये एकूण प्रो कबड्डी सीझन 10 च्या एकूण 33 मॅचेस या झालेल्या आहेत. या 33 मॅचेस मध्ये आपल्या महाराष्ट्रातील टॉप खेळाडू आपण बघणार आहोत. पहिले आपण महाराष्ट्राचे टॉप रेडर बघणार आहोत, नंतर आपण टॉप डिफेंडर बघणार आहोत. तर आपण महाराष्ट्रातील 5 रेडर बघूया जे सगळ्यात टॉपला आहेत. तर नंबर 5 वर आहे तो म्हणजे पुणेरी पलटणचा रेडर पंकज मोहिते. पंकज मोहितेने एकूण 6 मॅचेस खेळले आहेत. या 6 मॅचेसमध्ये त्यांनी एकूण 14 रेड पॉईंट घेतले आहेत आणि तो नंबर 5 वर आहे. नंबर 4 वर येतो तो म्हणजे सिद्धार्थ देसाई. सिद्धार्थ देसाई हा सीझन 10 साठी हरियाणा टिलर्स कडून खेळतोय. त्याने एकूण 4 मॅचेस खेळले आहेत. या 4 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 23 रेड पॉईंट आहेत आणि त्यांनी एक सुपर 10 सुद्धा मारला आहे. नंबर 3 वर हा बेंगल वॉरियरचा रेडर येतो तो म्हणजे श्रीकांत जाधव. श्रीकांत जाधवने एकूण 6 मॅचेस खेळले आहेत. या 6 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 31 रेड पॉईंट आहेत आणि त्याच्याकडे एक सुपर 10 सुद्धा आहे. नंबर 2 वर हा तमिळ तलावाचा रेडर येतो तो म्हणजे अजिंक्य पवार. अजिंक्य पवारने सुद्धा 4 मॅचेस खेळले आहेत. या 4 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 37 रेड पॉईंट आहेत आणि त्याने एक सुपर 10 सुद्धा मारला आहे. आपल्या महाराष्ट्रातील 5 रेडर यांच्या लिस्टमध्ये 1 नंबरवर येतो तो म्हणजे अस्लम इनामदार. अस्लम इनामदार हा पुणेरी पलटणचा कॅप्टन आहे. त्याने एकूण 6 सामन्यांमध्ये 38 रेड पॉईंट घेतले आहेत आणि त्याने एक सुपर 10 सुद्धा मारला आहे. या लिस्टमध्ये तो नंबर 1 वर आहे. असे आपले महाराष्ट्रातील जे 5 रेडर होते ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता बघूया महाराष्ट्रातील 5 डिफेंडर जे सगळ्यात जास्त पॉईंट घेतले आहेत. नंबर 5 वर अस्लम इनामदार येतो. अस्लम इनामदार यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आहे. त्याने 6 मॅचेसमध्ये एकूण 8 टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि त्यांनी एक हायफाय सुद्धा मारली आहे. नंबर 4 वर हा बेंगल वॉरियरचा डिफेंडर येतो तो म्हणजे वैभव गर्जे. वैभव गर्जेने एकूण 6 मॅचेस खेळले आहेत. या 6 मॅचेसमध्ये त्याने सुद्धा 8 टॅकल पॉईंट घेतले आहेत. नंबर 3 वर सुद्धा हा बेंगल वॉरियरचा डिफेंडर येतो तो म्हणजे आदित्य शिंदे. आदित्य शिंदेने 6 मॅचेसमध्ये एकूण 9 टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो नंबर 3 वर आहे. नंबर 2 वर हा पुणेरी पलटणचा डिफेंडर येतो तो म्हणजे संकेत सावंत. संकेत सावंतने सुद्धा 6 मॅचेस खेळले आहेत. या 6 मॅचेसमध्ये त्यांनी एकूण 11 टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि तो नंबर 2 वर आहे. नंबर 1 वर हा बेंगल वॉरियरचा डिफेंडर येतो तो म्हणजे शुभम शिंदे. शुभम शिंदे यांनी एकूण 6 मॅचेसमध्ये एकूण 23 टॅकल पॉईंट घेतले आहेत आणि एक हायफाय सुद्धा मारली आहे. शुभम शिंदे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या लिस्टमध्ये 1 नंबरवर आहेच, परंतु पूर्ण सीझन 10च्या डिफेंडरच्या लिस्टमध्ये सुद्धा 1 नंबरवर आहे. ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी खूपच चांगली आहे. शुभम शिंदे सध्याला खूपच चांगले परफॉर्मन्स दाखवत आहे. हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप रेडर आणि टॉप डिफेंडर. तर तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.